द्रासमध्ये आज शौर्य मॅरेथॉन होतं आणि त्यानिमित्ताने खासदार श्रीकांत शिंदे द्रासमध्ये दाखल झाले होते. थेट त्यांच्याशी चर्चा करूया. सर, आपलं स्वागत आहे न्यूज 18 मराठीमध्ये. आपण आज सकाळी आला इथे शौर्य मॅरेथॉनचं उद्घाटन केलं, त्यांना हिरवा झेंडा दाखवला. कशा पद्धतीचा हा संपूर्ण कार्यक्रम आहे, कशा पद्धतीने यातून संपूर्ण देशाला प्रेरणा मिळते? मला वाटतं एक अनोखा उपक्रम सरहद या संस्थेने संजयजी नाहर यांनी हा घेतल्याने गेले अनेक वर्ष काश्मीरमध्ये ते काम करत आहेत. काश्मीरी मुलांबरोबर काम करत आहेत, जे ऑर्फन्स आहेत त्यांच्याबरोबर काम करत आहेत, जे एफेक्टेड मुलं आहेत. गेले अनेक युद्ध झाली त्याच्यामध्ये जे मुलं एफेक्टेड आहेत, ज्यांना पेरेंट्स नाही आहे, अशा सगळ्या मुलांना घेऊन जे आहे एक वेगळा उपक्रम या ठिकाणी त्यांनी सुरू केला. आज आम्ही संजय नाहरजी यांच्या इन्व्हिटेशनवरून इथे द्रासमध्ये आलो आहे आणि इथे आल्यानंतर एक वेगळा अनुभव म्हणजे आयुष्यातला एक आनंदाचा क्षण आपण बोलू शकतो की आपला मराठी माणूस पुण्यामधून येऊन ह्या द्रासमध्ये शौर्य मॅरेथॉन आयोजित करतो आणि त्याच्यासाठी 3-4 हजार लोक पार्टिसिपेट करतात या ठिकाणी. आणि मी फक्त एवढ्या जगातील मला वाटतं थंड हवेचं ठिकाण जे आहे सेकंड कोल्डेस्ट प्लेस ऑन द अर्थ हे द्रास आहे. आणि 11,000 फूटवरती जे आहे हे द्रास हा पूर्ण भाग. एकीकडे जे आहे हे त्या साईडला कारगिल हिल आहे, टायगर हिल आहे आणि आपण इथे कारगिलमध्ये आहोत. आणि त्याचबरोबर एका साईडला जे आहे हे तोलोलिंक जिथे युद्ध झालं होतं. आणि आज आपण या द्रास कारगिलमध्ये आहे, वॉर मेमोरियलमध्ये. म्हणजे आयुष्यातला सर्वोच्च आनंद जो आहे तो आज ह्या ठिकाणी येऊन आणि एक अभिमानाचा क्षण आहे की जे जवान आपल्यासाठी लढत असताना आपली भूमी जी आहे त्याचं संरक्षण करत असताना, भारताचं संरक्षण करत असताना इथे किती अधिकारी असतील, जवान असतील, त्यांनी आपल्या प्राणांची आहुती या ठिकाणी दिलं. एवढं त्यांच्या त्या सगळ्या बलिदानाला अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी वॉर मेमोरियलचं स्थापना या ठिकाणी भारत सरकारच्या माध्यमाने, आर्मीच्या माध्यमाने या ठिकाणी करण्यात आलं. आणि त्या ठिकाणी आम्हाला येऊन या ठिकाणी या मॅरेथॉनचं फ्लॅग ऑफ करता आलं. मला वाटतं हा खूप अभिमानाचा क्षण आहे. मी सरहद मॅरेथॉन आणि त्याचबरोबर इंडियन आर्मी यांचं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की असा उपक्रम जो तुम्ही करताय ज्याच्यामध्ये लहान मुलांपासून, मी पाहिलं मगाशी की लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत या मॅरेथॉनमध्ये सगळे लोक सहभागी झाले होते. आणि ही मॅरेथॉन फक्त एक नॉर्मल मॅरेथॉन नाही आहे, हे एक वेगळी मॅरेथॉन आहे ज्या मॅरेथॉनमधून येणाऱ्या पिढीला आर्मीबद्दल एक आत्मीयता, एक स्वतः आर्मीमध्ये, एअरफोर्समध्ये दाखल होण्याची इच्छा, एक इन्स्पिरेशन जे आहे हे या ठिकाणून, प्रेरणा जी आहे ती या ठिकाणून घेऊन जातील. आणि त्यासाठी ही मॅरेथॉन या ठिकाणी संजय नाहरजी आयोजित करतायत. ह्याच काश्मीरमध्ये ते शाळा देखील चालवतात इकडच्या मुलांसाठी. काही मुलांना जे आहे ते पुण्याला घेऊन जातात, तिथे त्यांना शिकवतात. आजपर्यंत हजारो मुलांचं आयुष्य जे आहे पुन्हा एकदा मार्गावरती आणण्याचं काम, त्यांना त्यांच्या पायावरती उभं करण्याचं काम जे आहे संजय नाहर यांनी केलेलं आहे. मी खरंच संजय नाहरजींचं मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. एक झपाटलेला म्हणजे तरुण बोलू शकतो आपण. आणि त्यांनी जे एक सुरुवात केली त्यांच्या तरुण वयापासून की या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, म्हणजे त्यांनी मला काल बसलो होतो आम्ही रात्री, तेव्हा त्यांनी जे किस्से सांगितले भारताच्या पंतप्रधानांपासून ते भारताच्या राष्ट्रपतींपासून ते वेगवेगळे जी लोक आहेत ह्या त्यांच्या सगळ्यांबरोबर जे संजय नाहरजींचे संबंध राहिलेले आहेत ना, संबंधातून फक्त आणि फक्त सोशल वर्क, फक्त आणि फक्त हे असे अनोखे उपक्रम जे आहे जेणेकरून समाजाला काहीतरी परत देता येईल ह्याच्यासाठी ते काम करत आहेत. तर खरंच त्यांना देखील सलाम या ठिकाणी आहे. आणि इंडियन आर्मी तर नेहमीच आपल्या सगळ्यांसाठी जे आहे हे नेहमी तत्पर आहे. त्यांच्यामुळेच आपण घरी जे आहे हे झोपू शकतो, आश्वस्त राहू शकतो की आपलं जे आहे कोणतरी
आपल्या आहे. मागे जे आहे संरक्षण आपलं पूर्ण ताकदीने या ठिकाणी करतात. कारण की ही परिस्थिती जी आहे ही खूप एक्स्ट्रीम परिस्थिती सिच्युएशनमध्ये लोक राहत आहेत. काल आम्ही इकडचे जे CEO आहेत कर्नल विकास दीक्षित यांच्याबरोबर बसलो होतो. म्हणजे त्यांनी जे जे किस्से सांगितले की एका जवानाला एका अधिकाऱ्याला कशा परिस्थितीमधून जावं लागतं, ते देखील एक हॅट्स ऑफ आहे की ज्या प्रकारे सर्व एक्स्ट्रीम सॅक्रिफाईससाठी हा जवान जो आहे हा नेहमी तयार असतो. गेल्या वर्षी एकनाथ शिंदे साहेब आले होते, यावर्षी आपण आलात आणि आता श्रीनगरमध्ये महाराष्ट्राचं भवन देखील बांधलं जात आहे. हे सगळे कार्यक्रम ज्या खास करून जर बघितलं तर काश्मीरमध्ये एक विकासाच्या दृष्टीने महाराष्ट्राची एक मोठी भूमिका आहे. तीच ही भूमिका दाखवते का? शिवसेनेच्या माध्यमाने माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या पुढाकाराने या ठिकाणी महाराष्ट्र भवन होतं आहे. त्याचबरोबर आज आपण मॅरेथॉनसाठी तर आलोच, पण त्याचबरोबर या द्राससाठी CT स्कॅन आणि त्याचबरोबर एक कार्डियक ॲम्ब्युलन्स त्याचं देखील लोकार्पण या ठिकाणी होणार आहे. गेल्या वर्षी जेव्हा शिंदेसाहेब आले होते तेव्हा इकडच्या लोकांनी त्यांना विनंती केली होती की बाबा आम्हाला एक CT स्कॅन आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स देण्यात यावी. तर इमिजिएटली जे आहे ते यावर्षी त्याची पूर्तता करण्यात आली आणि त्याचं उद्घाटन आज या ठिकाणी होतं आहे. हे देखील खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला माहिती असेल आदिल शहा ज्याचं घर जे आहे बांधून देण्याचं काम शिवसेनेच्या माध्यमाने झालं. त्याचबरोबर पहलगाम अटॅक झाला, त्याच्यानंतर शिवसैनिक इथे काश्मीरमध्ये पोचले. पण शिंदेसाहेबांचं आणि काश्मीरचं एक वेगळं नातं आहे, एक आत्मीयता आहे, एक आपुलकी आहे त्यांना काश्मीरबद्दल. आणि त्या आपुलकीतून जे आहे हे शिंदेसाहेब या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते करत असतात. गेल्या अनेक वर्ष शिंदेसाहेब ह्या द्रास असेल, कारगिल असेल या भागामध्ये कंटिन्युअसली येत आहेत. आज शिंदेसाहेब आजारी आहेत, हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलाइज असल्यामुळे आज मला इथे येण्याचा संधी जी आहे ती त्या ठिकाणी मिळालेली आहे. माझ्यासाठी त्याचबरोबर योगेशजींसाठी हा खरंच अभिमानाचा क्षण आहे की एवढ्या लांब येऊन जे आहे इथे कशा परिस्थितीमध्ये लोक काम करतायत, कशा परिस्थितीमध्ये राहत आहेत, कशाच परिस्थितीमध्ये जवान जो आहे देशाची सुरक्षा करतोय, रक्षा करतोय. आणि संजय नहार जी सारखे लोक जे आहेत हे जवान एका साईडला काम करतायत देशसेवेसाठी, तेच बरोबर संजय नहारजी तेच करतायत देशसेवेसाठी जे आहेत पूर्णपणे त्यांनी त्यांचं आयुष्य जे आहे ते अर्पण करून टाकलेलं आहे. आता तुम्ही द्रासमध्ये आहे, पण मुंबई आणि ठाण्यामध्ये प्रचंड पाऊस आहे, अख्ख्या महाराष्ट्राचा पाऊस आहे. अनेक सर्वसामान्य नागरिकांना प्रचंड अडचणींना पुढे जावं लागतं आहे. राज्य सरकार म्हणून अजून काय करण्याची गरज आहे? नक्कीच त्या ठिकाणी सगळेच लोक जे आहेत ते फील्डवरती आहेत. मुंबईमध्ये महापौर असतील, उपमहापौर असतील, त्याचबरोबर माननीय मुख्यमंत्री मोदयांच्या नेतृत्वाखाली सगळ्या शहरांमध्ये जे आहे हे सगळेच अधिकारी असतील, सगळे प्रतिनिधी असतील, लोकप्रतिनिधी हे सगळे काम करत आहेत रस्त्यावरती उतरून. आणि लवकरात लवकर जे आहे पाऊस पण जोरात जो आहे तो त्या ठिकाणी धो पडतोय. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये सरकार म्हणून जे आहे पूर्ण ताकदीने आम्ही लोक ग्राउंडवरती उतरून काम करतोय. एक शेवटचा प्रश्न, उद्धव ठाकरेंच्या वतीनं रामरक्षा, आता आज आपण इथे पॉलिटिक्स नको बोलूया. आज आपण एका वेगळ्या ठिकाणी आहे कारगिलमध्ये. एका साईडला जो आहे तो टायगर पॉईंट आपल्याला पाहायला मिळतो, एका साईडला जे आहे ते तोलो लिंक. आणि इथे जे 1999चं जे युद्ध झालं आणि त्याच्याबद्दल जे आहे ते आपण आज या ठिकाणी सगळे लोक उपस्थित आहोत. त्याच्याबद्दल जे आहे ते इकडे माहिती जी आहे मोठ्या प्रमाणामध्ये मिळाली. आणि याचा खरंच अभिमान जो आहे, हे बलिदान जे आहे कधीच व्यर्थ जे आहे हे जवानांचं जाणार नाही. ते प्रत्येक भारतीय जो आहे तो त्यांना नेहमीच त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत लक्षात ठेवेल. धन्यवाद. हे होते श्रीकांत शिंदे आहेत, खास करून द्रासमध्ये ते इथे आलेले आहेत. आणि एक प्रकारे जर बघितलं आपण तर इथे त्यांनी काय शिवसेनेचं नातं आहे काश्मीरसोबत ते सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि सोबतच द्रासच्या निमित्ताने त्यांनी एकीकडे सरहदचं काम देखील जाणून घेतलं आहे आणि इथल्या मॅरेथॉनमध्ये सहभाग घेऊन त्यांनी अभिमान निर्माण होईल अशा प्रकारची ही भूमी आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. द्रासवरून व्हिडिओ जर्नलिस्ट योगीसह प्रशांत रामदास, न्यूज 18 मराठी.